हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि इकडं माझं काम सगळं आवरलेलं आहे आणि इकडं वट पूजायला चाललेलं आहे आम्ही सगळं कॉलनीतली बायका. आणि इथं वटपौर्णिमेची पूजेची ताट बघा, केळं आहे, आंबा आहे, फुलं आणि अभिषेक आहे, बांगड्या, सर्व पूजेचे साहित्य तयार करून घेतलेलं आहे. आता मी आवरून जाणार आहे आणि इकडं मी आवरून इकडं आलेलो आहे. सगळेजण आवरलेले होते. मग इकडं मी आणि आमच्या कॉलनीतले बायका सगळे आम्ही चाललेलो आहेत. आणि अजून बायका आहेत आणि इथं पुढं आहेत, त्यांनी पण येणार आहेत. सगळ्या बायकांची ग्रुप या महिला वाटेमध्ये काही पण आलेले आहेत. ह्या काही तुम्हाला गौरीच्या पूजेत दिसलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. इकडं आम्ही पूजा करायला आलेलो आहे. हे बघा, खूप गर्दी आहे इथं. आणि कसं आहे, 12:30च्या नंतरच पूजा करायचं आहे म्हणून सगळेजण तेव्हाच आलेलं आहेत. मग आम्ही दरवर्षी इथंच करतो आहे. आणि इथं आपलं गणेशनगरचे सगळं कॉलनीतले बायका इथंच येतात. हे बघा, इथं वडाच्या झाडावर एक हे बसलेलं आहे माकड, त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे सम्राटने. आणि हे पूर्ण व्हिडिओ सम्राटचं केलेला आहे. काय चुकी असलं तर माफ करा.
आणि इकडं सगळेजण ओटी भरून झालेलं आहे, सगळ्यांचं हळदी कुंकू देऊन झालेलं आहे. आणि इकडं थोडा वेळ बसलेला आहेत आणि इकडं सगळेजण फोटो त्याने काढतात. आणि इकडं सगळ्यांचं ओटी भरून झालेलं आहे. आणि इकडे बघा फोटो त्याने काढून घेतला आम्ही. आणि इथं किती गर्दी आहे बघा, सगळ्या बायका इथंच येतात कारण इथं म्हसोबाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये झाड आहे, वडाचं झाड मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि परत मी दाखवतो तुम्हाला, तिकडं बघा किती मोठं झाड आहे. आणि हे मंदिर हे झाडातच आहे. आणि इथं म्हसोबाचं मूर्ती पण आहे, ते पण शेअर केलेलं आहे. इकडं बघा मी व्हिडिओ करतो, चॅनल आहे माहीत आहे सगळ्यांना. इथं म्हणजे मी भाजी विकायला जातो. आणि ह्या ताई तर मला सांगायला लागल्या, आता उद्या मी पण येणार ना मोबाईलमध्ये म्हणून असं मला विचारायला लागल्या. हो ताई येणार तुम्ही पण म्हटलं. आणि इकडे बघा म्हसोबा आहे. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हसोबाचं मंदिर. आणि इकडं पूजा त्यांनी सगळं आवरलेलं आहे आमचं. आणि आता चाललेलं आहे घरला. इकडं पूजा सगळं आवरलेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरला. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि तर एक मोठं सगळं आलेलं आहे, पाऊस आल्याचं पण झालेलं आहे. आणि आता चालत चाललेलं आहे. मोठा पाऊस आला, जोरात पाऊस थांबलेला आहे सगळे. आणि पाऊस जोरात सुरू आहे. आणि सगळे बायका तिथं थांबलेल्या आहेत. आणि आता आई घरला एवढी ताईची मला पण हळदी कुंकू दिलं. ताई आली नव्हती, त्यांनी भाजीला गेले होते म्हणून आले नव्हते त्यांनी. आणि बारक्या ताई तेवढं होते. आणि मला हे साडी त्यांनीच नेसवलेलं आहे, मला तयार पण बारक्या ताईनंच केलेलं आहे. मग कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.